नमस्कार मित्रांनो, मी चैत्राम मोहरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्ही सगळे जे आहात तर ते सध्या विचार करत असाल की BSc ॲग्रिकल्चरची ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती जवळ येते आणि त्यासाठी नेमके कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची आवश्यकता जी आहे तर ती फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पडेल. तर मित्रांनो, सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे तर ती मी घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो गोष्ट की मी जवळपास 6 वर्षापासून मागच्या ॲग्रिकल्चरची ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती कव्हर करतोय आणि तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत तर ते प्रत्येक टप्प्याचे आपल्या चॅनलवर भेटून जातील. तर मित्रांनो, चला तर सुरुवात करूया विदाऊट टाईम वेस्टिंग. सगळ्यात पहिले लागेल मित्रांनो तुम्हाला की 10वीचं मार्कशीट पाहिजे तुम्हाला आणि 10वीच्या मार्कशीटसोबतच एक सर्टिफिकेट असतं तर ते सुद्धा 10वीचं तुम्हाला पाहिजे. तर हे दोन्ही 10वीचे झाले. त्याच्यानंतर मित्रांनो 12वीचं मार्कशीट असेल तर चालेल. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला शाळा सोडण्याचा दाखला जो आहे तर तो तुम्हाला 12वीचा असायला हवा. तर TC ज्याला आपण म्हणतो तर हे लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं. त्यानंतर मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्हाला जर मराठा कॅटेगरीची मुलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर त्यांना SC-BCचं जे अवेलेबल होतं आहे त्यांनी ते काढून घ्यावं. त्याच्यानंतर EWSचं जर त्यांना अवेलेबल होत असेल केंद्रात तर त्याच्यासुद्धा मागं लागावं. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला 12वीमध्ये गुण असेल जवळपास 50च्या वरती तर तुम्ही जनरलमधून असाल तर तुम्ही ॲग्रिकल्चरला येऊ शकता. जर 50च्या खाली असाल आणि जनरलमध्ये असाल तर तुम्ही ॲग्रिकल्चरला येऊ शकत नाही. आणि कॅटेगरीमध्ये जर असाल तर हे पर्सेंटेज आहे मित्रांनो 40%. तर आणि PCM PCBचा याच्यावर काही फारसा हे नाही. जर तुम्ही शून्यापेक्षा म्हणजे 1-2 जरी असले तुम्हाला ॲग्रिकल्चरला तुम्ही एंट्रन्स जी पण दिलेली असेल जसं की नीट असेल, JEE असेल किंवा MST CET असेल, याच्यात 1-2 जरी पर्सेंटाईल असले तरी पण तुम्ही एलिजिबल आहात. पण टक्के जे आहेत 12वीचे तर हे जसे मी तुम्हाला सांगितले EWS किंवा कॅटेगरी कोणत्या पण असल्या तर त्यांच्यासाठी 40% कमीत कमी पाहिजे, त्याच्यावरती पाहिजे 40%च्या वरती आणि जनरलवाले जे आहेत तर त्यांना 50%च्या वरती. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुढची गोष्ट म्हणजे की कास्ट सर्टिफिकेट झालं. कास्ट व्हॅलिडिटी जी आहे तर ती तुम्ही काढून ठेवा. याच्यासाठी मित्रांनो वेळसुद्धा मिळतो राऊंडपर्यंत, ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तोपर्यंत. पण त्याचा वेट न करता तुम्ही आताच ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आता क्लिअर करून ठेवाव्यात असं माझं तुम्हाला सांगणं आहे. त्यानंतर मित्रांनो, डोमेसाईल असेल किंवा नॅशनॅलिटी आहे तर यापैकी कुठलाही तुम्हाला रहिवासी असल्याचा दाखला जो आहे तर तो घेतला तर चालतो. तर हे तुम्हाला असायला हवं. इन्कम सर्टिफिकेट जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला पाहिजे. पुढं चालून आता काही लोकांचं म्हणणं असेल 1 वर्षाचा काढा की 3 वर्षाचा. 1 वर्षाचा जरी असला तरी सफिशियंट आहे, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण चालू वर्षाचा पाहिजे आणि त्याची डेट जी आहे जर आताच्या भाषेत सांगायचं झालं तर 2024 चालू आहे. तर 2025च्या 31 तारखेपर्यंत असेल ते व्हॅलिड आय थिंक. तर अशा प्रकारे मित्रांनो ते सुद्धा तुम्ही काढून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट झालं, आधार कार्ड असू द्या सोबत, त्याच्यानंतर पासपोर्ट साईजचे 2 फोटो, त्यानंतर नॉन क्रिमिलियर जर कास्टच्या संदर्भात असेल तर. त्यानंतर मित्रांनो AG सर्टिफिकेट, हे शेतकरी असल्याचा दाखला मित्रांनो. ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं नॅशनॅलिटी डोमेसाईल काढलं त्याच ठिकाणी तुम्हाला हे शेतकरी असल्याचा दाखला मिळतो. याचं मित्रांनो तुम्हाला रिझर्वेशन असतं तर याचे पॉईंट्स मिळतात. आणि मित्रांनो 7-12 जे आहे तर त्याचे मार्क्स मिळतात. काही लोक जे आहेत तर कन्फ्यूज होऊन जातात की मार्क्स कशाचे आणि पॉईंट्स कशाचे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असेल. 7-12चे जे आहेत तर ते तुम्हाला 12 मार्क्स मिळतात. आणि मित्रांनो, जर 7-12 नसेल ज्यांच्याकडं तर त्यांनी भूमिहीन असल्याचा दाखलासुद्धा दाखवला तर चालतो. त्याचेसुद्धा तुम्हाला 12 मार्क्स जे आहेत तर ते मिळून जातात. जास्तीत जास्त एक्स्ट्रावाले जे मार्क्स असतात ना तर ते तुम्हाला 20 मिळू शकतात. मग काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की त्यांचं क्रॉप सायन्ससुद्धा असतं, मग त्यांना त्या क्रॉप सायन्सचे 10 मार्क मिळतात आणि 7-12चे 12. त्यांना असं वाटतं की तुम्हाला 22 मार्क मिळतील, पण असं नाही होत. ते तुम्हाला 20च मार्क मिळतात. ते वरचे 2 पॉईंट जे आहेत तर ते कट होऊन जातात. त्यानंतर मित्रांनो, जर अजून बघायचं झालं तर या ठिकाणी जे मुलं जे आहेत तर ते CBSCला होते अशा विद्यार्थ्यांना बोर्डचं सर्टिफिकेट असेल किंवा त्यांचं जे पण मार्कशीट असेल याच्यावर पर्सेंटेज जे आहेत तर ते मेन्शन नसते. मग अशा वेळेस त्यांना एक वेगळं कार्ड जे आहे तर ते तयार करावं लागतं किंवा एक पर्सेंटेजसाठी मार्कशीट जे आहे तर ते तयार करावं लागतं आणि त्यावाईज त्यांच्यावर शाळेचा सही आणि शिक्का त्याच्या घ्यावा लागतो. तर ही झाली मित्रांनो CBSCच्या विद्यार्थ्यांसाठी गोष्ट लागू पडते. ही त्यांचे ग्रेडचे जे आहेत तर रूपांतर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये करावं लागतं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो, त्याचा फॉर्मॅट कसा आहे तर ते तुम्ही माझ्या काउन्सिलिंगला जॉईन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल किंवा पुढे मित्रांनो JEE नीट किंवा CET यांचं गुणपत्रकसुद्धा मित्रांनो तुमच्याकडे असायला हवं. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल, एखाद्या महामार्गामध्ये जमीन गेलेली असेल तर त्याचं PAP सर्टिफिकेट मिळतं जर ते तुमच्याकडे असेल किंवा PH असतं फिजिकल हँडिकॅप, जर त्याचंसुद्धा सर्टिफिकेट मिळतं. अपंग असाल तर माजी सैनिकचं असतं, डिफेन्स पर्सनलचं. त्याच्यानंतर खेळाडूच्या रिलेटेड एखाद्या चांगल्या ठिकाणी गेलेलं असाल राज्यस्तरीय अशा ठिकाणी गेल्यानंतर खेळाचं सर्टिफिकेट असतं. त्यानंतर वादविवाद स्पर्धेत असे जे विविध सर्टिफिकेट असतात जे चांगल्या लेवलचे आहेत
किंवा हे जे अगोदरचे सांगितले मी सर्टिफिकेट, यांचे तुम्हाला मित्रांनो पॉईंट्स मिळतात, रिझर्वेशन असते यांचं. तर हे तुमच्याकडे असेल तर ठीक, हे कंपल्सरी नाही आहे, बट ज्यांच्याकडे असेल त्यांचा लवकर नंबर लागतो किंवा त्यांच्यासाठी जागा आरक्षित असतात. ही झाली मित्रांनो माहिती. आय होप तुम्हाला हे डॉक्युमेंट जे आहेत कोणकोणते लागतात, कुठून कुठून काढायचे, या गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअर झालेल्या असतात. सातबारा काही लोकांचं म्हणणं असतं कुठून काढावा, तर तलाट्याचा सातबारा सही शिक्का असलेला तोही चालतो, किंवा डिजिटल सातबारा साईन असलेला डिजिटल तोही चालतो. पण मित्रांनो सातबारा नुसताच तुम्ही वेबसाईटवरून काढलेला तो नसावा, तो चालत नाही. सातबारा जो आहे तर मित्रांनो फॉर्म भरण्याची डेट आहे तर त्याच्या मागच्या 3 महिन्याच्या कालावधीतला असावा, किंवा माझं असं मत आहे की ज्यावेळेस फॉर्म भरणं चालू होईल तेव्हा रिसेंटच सातबारा तुम्ही काढायला हवा. त्यातले खूप सगळे डॉक्युमेंट जे आहेत तर ते मित्रांनो महाई सेवा केंद्रावर तुम्हाला भेटून जातील. आणि मित्रांनो तुम्हाला अशीच माहिती जी आहे तर त्या ॲडमिशन सुरुवात झाल्यापासून तर संपेपर्यंत जर पाहिजे असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा करा. पण तुम्ही माझी काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करू शकता. काउन्सिलिंगचे प्लॅन्स कसे आहेत तर ते तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगून देतो. काउन्सिलिंगचे मित्रांनो आपण 3 प्लॅन ठेवलेले आहेत. एक 699 ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रेफरन्स वगैरे सांगणार, तुमचा फॉर्म वगैरे ते तुम्हालाच भरावं लागेल. पण मित्रांनो तुम्हाला मी तुमच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सगळ्याचा सगळा असिस्टंट जे आहे तर ते प्रोव्हाइड करेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काउन्सिलिंगचा दुसरा जो आपला पार्ट आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 999 रुपये तुमच्याकडून घेतले जाईल. त्यामुळे तुमचा फॉर्म असेल, त्याच्यानंतर तुमचा प्रेफरन्स वगैरे सगळं टाकणं असेल, तुम्हाला काही जे प्रॉब्लेम असले तर ते सगळे सॉल्व करून देईल मी. आधी 699मध्ये पण प्रॉब्लेम जे असतील ते सॉल्व करून देईल. आणि मित्रांनो तुम्हाला ॲडमिशन होईपर्यंत गाईडलाईन ज्या आहेत कसं करायचं काय करायचं सगळं असिस्टंट जे आहे तर मी प्रोव्हाइड करेन. त्यासाठी मित्रांनो माझा नंबर आहे 7038893178. या नंबरवर तुम्ही मॅसेज करू शकता किंवा या नंबरवर तुम्ही डायरेक्टली पैसे पाठवू शकता एवढे. आणि मित्रांनो माझा शेवटचा प्लॅन आहे 1499 रुपयाचा, ज्याच्यामध्ये माझे कोर्सेस जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे कंपल्सरी नाही आहे, बट तुम्ही जर काउन्सिलिंगला ॲड व्हायचं असेल तर या दोन्हीपैकी एक प्लॅन जो आहे 699 किंवा 999वाला कोणताही चूज करू शकता. मित्रांनो फोनपे गुगल पे सगळं काही आमच्याकडे एक्सेप्टेड आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर आपल्या काउन्सिलिंगला जॉईन होऊन जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंबर विसरू नका 7038893178. कॉलही करू शकता, विचारू शकता. तुमचं मार्गदर्शन जे आहे तर ते मलाही लाभो आणि माझंही तुम्हाला लाभो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.